नमस्कार सर्वांना. आपण आज पाहणार आहोत की विवाह नोंदणी म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट जे असतं ते कशा प्रकारे काढायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल मी एका वेबसाईटवरती गेलेलो आहे, जी नोंदणीची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथे विवाह नोंदणी म्हणून असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे त्यांनी नोटीस दिले, ती नोटीस वाचून घ्या. नोटीस जास्त काही महत्त्वाची नाही आहे, बट वाचून घ्या तुम्ही. की त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईनच पेमेंट करायचे IGTRमध्ये, ऑफलाईन चलन भरायचं नाही किंवा चलन वेगळ्या मार्फत भरायचे नाही. IGT ग्रासवरून वगैरे भरण्यासाठी म्हणजे ग्रासवरून पेमेंट भरण्यासाठी बंद केलेलं आहे. ग्रास वेबसाईट असते पेमेंट करण्यासाठी. तर हे आपण पूर्ण नोटीस वाचून घेतोय. नोटीस वाचून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला क्लोजवरती क्लिक करायचं आहे. बरोबर, नोटीस पूर्ण पहा. क्लोजवरती क्लिक केलं आपण. इथे आलं आहे लॉग इन सिटीजन, बरोबर. पण यासाठी काय आहे, लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे युजर ID आणि पासवर्ड माहीत पाहिजे. तर आपल्याकडे युजर ID पासवर्ड नाही आहे, तर डोंट हॅव अकाउंटवरती क्लिक करायचं आपल्याला रजिस्टर करण्यासाठी. आपण फर्स्ट टाईम रजिस्टर करतोय, तर ते आपल्याला डोंट हॅव ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनच्या 3 स्टेप येतील. पहिल्यामध्ये आपल्याला बेसिक डिटेल टाकायचे, नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव, बरोबर. हे 3 टाकून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे, आयडेंटिटी प्रूफ आहे. त्यामध्ये तुम्ही पॅन, आधार सिलेक्ट करू शकता, वोटिंग कार्ड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे नंबर टाकायचा आहे, आयडेंटिटी प्रूफ नंबर. त्याच्यापुढे जन्मतारीख टाकायची आहे आणि जन्मतारीख टाकल्यानंतर ॲटोमॅटिक तिथे वय येणार आहे आपलं. आणि शेवटला ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही सध्या काय करता हे तुम्हाला तिथे टाकायचं आहे. सध्या काय करता तुम्ही, तुमचा जोही व्यवसाय असेल, तुम्ही जॉब करत असाल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो स्टेप 3वरती जाणार आहोत आपण. स्टेप 3वरती आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड, जसं की आपल्याला त्याची खूप जास्त गरज आहे, तर युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचं. पासवर्ड आपल्या पद्धतीने टाकू शकता, जो लक्षात राहील असा, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक करतोय आपण युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर, बरोबर. तर यामध्ये बघा आपल्याला युजर रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. आपल्याला तिथे युजर रजिस्ट्रेशनचा युजर ID आलेला आहे. ते युजर IDनी पासवर्ड आणि खाली कॅप्चा जो आहे तो कॅप्चा टाकून आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं. तर मी अगोदर कॅप्चा टाकून घेतो आहे आणि त्यानंतर युजर नेम आणि पासवर्डसुद्धा टाकून घेऊन आपण काय करतो आहे, लॉग इन करतो आहे. आता युजर नेम आणि पासवर्ड मी टाकलेला आहे, ज्यामध्ये लॉग इन केले. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असं डॅशबोर्ड दिसेल मित्रांनो. डॅशबोर्डमध्ये बघा न्यू ॲप्लिकेशन, न्यू नोटीस आहे, ॲप्लिकेशन लिस्ट आहे. तर आपल्याला न्यू ॲप्लिकेशन किंवा न्यू नोटीस जे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू नोटीसवरती जेव्हा आपण क्लिक करतोय मित्रांनो, तर आपल्याला काय येणार आहे ऑप्शन, तिथे न्यू नोटीस ॲप्लिकेशन आलं, बरोबर. यामध्ये आपल्याला टाईप ऑफ मॅरेज म्हणजे तुमचं लग्न जे आहे स्पेशल मॅरेज असेल, फॉर्म 16 असेल तर तुम्ही स्पेशल मॅरेज, फॉर्म 16 दोन्हीपैकी एक निवडू शकता. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुमचं जे ऑफिस आहे रजिस्टर ऑफिस, ते रजिस्टर ऑफिस निवडायचं आहे. यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केलं आपण, बरोबर. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करताना हे सिलेक्ट झालेलं पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करतोय. इथे तुम्हाला पुढे डिटेल विचारले जातील बघा, ग्रूम डिटेल्स, बरोबर. ग्रूम म्हणजे काय, जे आपण बोलतो ग्रूम आणि ब्राईड. ग्रूम म्हणजे काय, पती किंवा हजबंड आपण जे बोलतो किंवा नवरदेव बोलू शकतो, ओके. तर त्याची पूर्ण माहिती आपल्याला टाकून घ्यायची. आता माहितीमध्ये तुम्हाला व्यवस्थित पाहू शकता, नाव आहे, आधी मराठीमधून इंग्लिशमधून नाव टाकायचं आहे. ऑलरेडी मराठीमधून ते ट्रान्सफर होणार म्हणजे कन्वर्ट होऊन तुम्हाला खाली दाखवेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे पुढे मित्रांनो. जन्मतारीख तुमची टाकायची आहे, जे नवरदेव असेल त्याची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर ॲटोमॅटिक वय तिथे येणार आहे मित्रांनो. मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय 18 वर्ष कंपल्सरी पाहिजे, त्याशिवाय तुम्ही लग्न करू शकत नाही आणि करता येतं तुमच्याकडे गुन्हा दाखल होऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर इथे ईमेल ID टाकायचा आहे, नवरदेवाचा व्यवसाय. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो पण मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, सध्या तुम्ही अनमॅरिड आहात, बरोबर, कारण आपण मॅरेज सर्टिफिकेट काढतोय तर अनमॅरिड आहोत आपण, त्यामुळे काढतोय, मॅरिड होणार आहोत आपण. त्यानंतर खाली आपल्याला पत्ता टाकायचा आहे. पत्ता पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक जिल्हा तालुका येईल. त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. परमनंट ॲड्रेस आणि आत्ताचा जो आपण टाकलेला ॲड्रेस तो सेम आहे, त्यामुळे क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे.
हे झाल्यानंतर संपूर्ण डिटेल जसं आपण नवरदेवाच्या डिटेल भरल्या तसंच नवरीच्या म्हणजेच पत्नीच्या जे डिटेल्स आहेत त्या पूर्ण भरून घ्यायच्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये वेगळं काहीच नाही, सेम नाव आहे, जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर आहे, पिनकोड आहे, ॲड्रेस आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर टाकून घ्यायच्या आहेत. बरोबर. तर हे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. बरोबर. सर्व माहिती भरली त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला 3 साक्षीदार लागणार आहेत मित्रांनो. म्हणजे काय, विटनेस डिटेल बोलतो आपण. आपल्याला 3 साक्षीदार लागणार आहेत. साक्षीदाराचे इथे डिटेल लागणार आहेत आपल्याला. तर साक्षीदाराचे डिटेल भरताना बघा ते वर सुरुवातीला तुम्हाला श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. श्री टाकलं आपण. त्यानंतर पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, जन्मतारीख, त्यानंतर पुरुष महिला काय आहे ते टाकायचे. आयडेंटिटी पुरावा त्यांचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, वोटर आय डी काहीतरी लागेल मित्रांनो. बरोबर. त्यानंतर त्यांचा खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर या 2 गोष्टी कंपल्सरी असेल. कोणाच्या बाजूने आहेत, ब्राईड का ग्रूम म्हणजे पतीच्या का पत्नीच्या बाजूने विटनेस आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता जेव्हा आपण सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करणार आहोत तिथे आपल्याला 3 साक्षीदाराचे टाकायचे. बरोबर. तर त्यामध्ये एक साक्षीदार जे आहेत ते खाली ॲड झालेले असणार आहेत. बघा खाली दिसते तुम्हाला ॲड झालेले आहेत. त्यामध्ये तुम्ही अजून 2 साक्षीदाराचे जे माहिती आहे ती माहिती तुम्हाला तिथे भरून घ्यायची आहे मित्रांनो. तर आपण काय करतोय, 2 साक्षीदाराची माहिती भरून घेतोय आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करतोय. बरोबर. तर यामध्ये बघा सेव्ह अँड नेक्स्ट केलं मी, तिन्ही साक्षीदाराची माहिती भरून घेतली आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ज्यामध्ये ग्रूम आणि ब्राईड या त्यांचे डॉक्युमेंट्स लागतील. एज प्रूफ आणि रेसिडेंट प्रूफ आणि सिग्नेचर लागणार आहे. एज प्रूफमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता मित्रांनो, बर्थ सर्टिफिकेट आहे, SSCचं सर्टिफिकेट आहे, पासपोर्ट आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे 10वीचं जे सनद असते त्याच्यावरती जन्मतारीख असते मित्रांनो ते लागेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावरती जन्मतारीख असते ते तुम्ही टाकू शकता. बरोबर. तर तुम्ही काही पण निवडू शकता. नवरदेव नवरीचे दोघांचे सेम डिटेल्स असणार आहेत. रेसिडेंटसाठी मित्रांनो तुम्ही काय इलेक्शन कार्ड म्हणजे वोटिंग कार्ड निवडू शकता, आधार कार्ड निवडू शकता, ड्रायव्हिंग लायसन असेल, लाईट बिल असेल, तुम्हाला जे अवेलेबल आहे तुमच्याकडे ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो. बरोबर. आणि इथे तुम्हाला काय करायचे, नवरदेव नवरीची सिग्नेचर अपलोड करायची आहे. जे पण सिग्नेचर असेल ते सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आणि प्रोसीड करायचं आहे. आता प्रोसीड केल्यानंतर बघा इथे तुम्हाला कॅप्चर फोटो म्हणजे काय, नवरदेव नवरीचा फोटो कॅप्चर करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. बरोबर. त्यामध्ये बघा फोटो काय त्यांनी काही नोटीस दिले. नोटीसमध्ये छायाचित्र रंगीत असावे, फोटो प्रिंट स्पष्ट असावे म्हणजे जे पण असेल, डोकं पूर्ण दिसायला पाहिजे, बुरखा वगैरे नको आहे किंवा तोंडावर मास्क नको आहे किंवा हेल्मेट वगैरे घातलेलं नको आहे. तर या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. बरोबर. यानंतर आपण काय करायचे, कॅप्चर फोटो मेल फिमेल, मेलचा असेल तर मेलचा फोटो कॅप्चर करायचा म्हणजे पतीचा, हजबंडचा. आणि ते दोन्ही फोटो झाल्यानंतर आपल्याला पुढे जेव्हा नेक्स्टवरती करतो तेव्हा आपल्याला बायोमेट्रिक किंवा OTP या थ्रू आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की पती पत्नी जे आहेत त्यांचं आधार कार्ड जे आहे ते ओके आहे का नाही आहे ते. बरोबर. तर आपण व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक करू शकतो आणि व्हेरीफाय विथ OTP सुद्धा करू शकतो. आणि ते सर्व झाल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो. बरोबर. तर सुरुवातीला आपण काय करूया, व्हेरीफाय विथ OTP करूया. व्हेरीफाय विथ OTP जेव्हा आपण करतोय मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय येणार आहे बघा, तुम्हाला इथे नोटीस येईल की तुम्ही मान्यता देत आहात तुमचं आधार कार्ड यूज करण्यासाठी, आधार कार्डचा OTP यूज करण्यासाठी किंवा तुमचा थंब यूज करण्यासाठी. बरोबर. हे नोटीस वाचून ओके वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. नोटीस वाचल्यानंतर आपण काय करतोय, हे बघा ओके वरती आता क्लिक करतोय. ओके वरती क्लिक केल्यानंतर आय ॲग्री करायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकला तर इथे डायरेक्टली व्हेरीफाईड म्हणून ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. दोघांचं पण, मुलगा आणि मुलीचं व्हेरीफाईड ऑप्शन येईपर्यंत आपल्याला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघा आपण काय करतोय, परत सेम प्रोसेस आहे. आधार नंबर टाकायचा आहे. इथे आपण काय करतोय, मुलीचा आधार नंबर टाकतोय. आधार नंबर टाकून रिक्वेस्ट OTP करतोय आणि ते व्हेरीफाय करून घेतोय. व्हेरीफाय झालं मित्रांनो. बरोबर. त्यानंतर काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता सेव्ह अँड नेक्स्टवरती जेव्हा क्लिक करणार आहोत आपण तेव्हा आपल्याला ऑप्शन येणार आहे पेमेंटचा. यामध्ये जर थंब करताय तर मंत्र आणि सेक्युजनचं डिव्हाइस तुम्ही वापरू शकता. सेव्ह अँड नेक्स्टवरती जेव्हा क्लिक करतोय तर तुम्हाला पूर्ण जी माहिती भरलेली आहे ती माहिती पूर्ण येईल मित्रांनो. बरोबर. माहिती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत. मेक नोटीस पेमेंट, सबमिट नोटीस पेमेंट,
पे टू IGR, आपल्याला हिरवं जे बटन आहे त्या हिरव्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ओके, तर पे टू IGR जे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण त्यांनी सुरुवातीला नोटीस सांगितली होती की पे टू IGR थ्रूच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर पे टू IGR वर क्लिक करून आपण पेमेंट करतोय. आपल्याला टर्म्स अँड कंडिशन येतील आणि सेंड OTP केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल आणि OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP ऑलरेडी OTP आलेला असेल तिथं ॲटोमॅटिक तुम्हाला फक्त सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटचे ऑप्शन्स येतील मित्रांनो. पेमेंट तुम्ही UPI थ्रू करू शकता, नेट बँकिंग थ्रू करू शकता, कोणत्याही मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. बरोबर, पेमेंट झालं, तुम्हाला फक्त स्टेटस चेक करत राहायचे की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तयार होऊन आलं आहे नाही आलं आहे. याला कमीत कमी 15 दिवसाचा तरी टाईम लागतो, 7 दिवस 15 दिवसाचा दोन्हीपैकी एक टाईम लागतो. आणि त्या व्यतिरिक्त जर महाराष्ट्रामध्ये कोणालाही मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह नोंदणी करायची असेल तर तुम्ही सोनाई एंटरप्राइजेसला संपर्क करू शकता मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे सोनाई एंटरप्राइजेस चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.